नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. पद्मश्री कर्मवीर दादा इदातेंनी कल्याण शहरात प्रवासादरम्यान भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष श्री विष्णू सांगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रांत कार्यवाह, अखिल भारतीय संयोजक, समरसता मंच, कार्यसेवक, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य व हंगामी अध्यक्ष, माननीय अध्यक्ष भटके विमुक्त जमाती विकास व कल्याण बोर्ड भारत सरकार, माननीय अध्यक्ष राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती आयोग भारत सरकार तथा सदस्य उपसमिती नीति आयोग भारत सरकार अशा विविध पदावर कार्य करणारे आणि ज्यांच्या समितीमुळे इदाती समितीमुळे राज्यात ओबीसी मंत्रालय 1999 मध्ये अस्तित्वात आले असे महान व्यक्तिमत्व आज सहवास लाभला. देशभरातील ओबीसी, भटके, विमुक्त, दलित, आदिवासी समुदायातील उपेक्षित वंचित वर्गाच्या न्यायासाठी व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जवळपास गेली 50 वर्ष निरंतर कार्यरत असलेले कर्मयोगी पद्मश्री व्यक्तिमत्व असलेले दादा इदाते यांची आज आमच्या घरी भेट झाली. मग हा आमच्यासाठी अमृतयोगी आहे या असे विष्णू सांगळे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी विमुक्त भटका समुदायातील विचारवंत, स्वयंसेवक तथा विमुक्त भटका जमाती विकास परिषदचे राष्ट्रीय कार्यवाह श्री अनिल फड, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मोहन आव्हाड, संजय दराडे, अथर्व इदाते, माधव दराडे, शिवाजी चकोर, स्वयंसेवक चेतन कळदंते, तेजस बडे इत्यादी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320